आज सर्वोच्च न्यायालयासमोर एक कंटेम्प्ट पिटिशन आणि 2 इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन्स असे दाखल झालेले आहेत। याचिकाकर्त्यांचं म्हणणं असं आहे की के कृष्णमूर्ती आणि विकास किशनराव गवळी या 2 प्रकरणांमध्ये यापूर्वी जे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले होते ते निर्देश पालन करूनच निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी। म्हणजेच थोडक्यामध्ये आरक्षणाची जी काही मर्यादा ओलांडली आहे जिथे 50% वर की तर जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने पूर्वी ट्रिपल टेस्ट करूनच आरक्षण द्यावं असं सांगितलं होतं, त्या ठिकाणी जिथे जिथे भंग झाला आहे जसं की धुळे जिल्हा परिषदेमध्ये जिथे 50% आरक्षण मर्यादा ओलांडल्या गेलेली आहे अशा सर्व ठिकाणी निवडणुकीच्या कार्यक्रमाला त्यांनी आव्हान दिलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की 6 मे 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने बांटिया कमिशनच्या आधीची जी पोझिशन आहे त्याप्रमाणे आरक्षण द्यायला सांगितलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की बांटिया कमिशनच्या आधी सरसगट 27% ओबीसींना आरक्षण देता येऊ शकत नाही। विकास किशनराव गवळी आणि के कृष्णमूर्ती यांच्या जजमेंटनी जे काही सिलिंग लावलेलं आहे त्याचं पालन करणं गरजेचं आहे। आता या अर्जावर कंटेम्प्ट अर्जावर आणि 2 ॲप्लिकेशनवर आज सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणी होणार आहे। आज राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोगाचा रिस्पॉन्ससुद्धा सर्वोच्च न्यायालयाने मागवलेला आहे। त्यामुळे अशा ज्या ठिकाणी हा भंग झालेला आहे त्या ठिकाणी आता सर्वोच्च न्यायालय जे आदेश देईल त्याप्रमाणे निवडणुकीची पुढील प्रक्रिया पार पडेल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।